मित्रांनो, मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आणि कारण असं आहे की आम्ही चाललो आहे शिर्डीला. माझे ऑफिसचे मित्र आहेत आणि काही मित्र काही कारणास्तव आले नाही, तर तुम्ही पण या जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर. आणि आवाज येतो का नाही जरा कॉम्प्रोमाइज करा, कारण की इथं गाड्या वगैरे चालल्यात ना, त्याच्यामुळं आवाज येत नसेल तरी जोरात खूप बोलतो आहे मी. आता आम्ही जाणार आहे शिर्डीला. शिर्डीवरून शनी शिंगणापूरला जाणार आहे. तर आम्ही ट्रेन बुक केले, माझ्या मित्रांनी ट्रेन बुक केली. म्हणजे स्लीपर काहीतरी असतो ना त्या डब्यामध्ये. मी फर्स्ट टाईम असं ट्रेननी प्रवास करणार आहे. तर पुढे तुम्ही बघायलाच आम्ही कसं जाणार आहे ते. आमची तयारी वगैरे झाली आहे बघा. बॅग वेग वगैरे सगळं घेतले. ही बॅग माझी आणि बघू शकता तुम्ही माझी तयारी. जातोय आणि हे माझे 2 मित्र चालल्यात. अजून येत आहेत, 4-5 अजून आहेत ऑफिसचे मित्रांनो. आता थोडीशी काहीतरी खाऊ वगैरे खातो. आता तो असू नको. हे बघा, इथं कुल्फीचं दुकान आहे, म्हणजे आईस्क्रीमचं दुकान आहे. आम्ही इथं आईस्क्रीम खाणार आहे आणि तू हसू नका. आता खातो, मग तुम्हाला परत दाखवतो काय आईस्क्रीम कुठल्या प्रकारचे आम्ही ऑर्डर करणार आहे ते. बघू थांबा. हे बघा मित्रांनो, असे आईस्क्रीम आम्हाला खायला देणार हे दुकान आपण फेमस करू सध्या. तुमचे आईस्क्रीम आयडी कार्ड गण्या आयडी कार्ड. हे बघा मित्रांनो, हा गणेश, हा बाबू, ती माझे मैत्रीण आणि संग्राम आणि हा दत्त्या. आता आम्ही कुठं ट्रेनमध्ये बसायला चाललो सगळे. हे 6 जण आहेत. अजून एक मुलगी भेटते, मुलगी म्हणजे मैत्रिणीच्या ऑफिसची, ती येणार आहे सध्या. तर आम्ही एकत्र मिळून ट्रेनचा तिकीट काढलेला आहे. तर ट्रेनमध्ये आम्ही बसणार आहे. सगळे चालल्यात. सगळ्यात बारीक मीच आहे, पण हे सगळे मोठे आहेत. हे चौकशी खिडकी. हे बघा, असं सगळं तुम्हाला भेटतील नाईटला. तर तुम्ही त्यांच्यापासून सावधान राहा. खाली बघून चाला, नाही तर पाय द्याल तुम्ही. ए बाय बा. हे बघा, मॅडम भेटले आम्हाला. हाय गाईज, त्याला लाईक शेअर नका करू. हे मॅडमचा भाऊ आहे हा. हे बघा, सगळे वगैरे भेटले आम्हाला. आता आम्ही जातोय, ट्रेनमध्ये बसतो. ट्रेनमध्ये गेला बघू. हे गाईज, तर आम्ही कुठून चाललोय, काय बोलतो त्याला, हा एलिव्हेटरने चाललो आम्ही वरती. पटापट जातो, मला बोलता येत नाही, माझी पांची होत का तिकडे. मला बोलता येत नाही, तर पटापट बोलता 5. बघा मित्रांनो, आम्ही आता चाललोय. त्या आमच्या मागं आहे. S2 मध्ये आम्ही सीट शोधतोय. हे बघा, झोपून आहेत सगळे, बसल्यात. मी उभा आहे, चालतोय. पुढे घेते, चलो. चला पुढे चला. वर करायचं काय इथेच करे. बोल ना, लाजूच नको. बोलणार तिकीट कसं बुक केलं तुम्ही आणि कशा प्रकारे तिकीट त्यांनी बुक केलं? नाही, त्यांनी केलंय आणि ह्याने सीट पण तिकडे ठेवलाय आणि 4 इकडं. आता येताना कसं आहे, श्रेय
अरे ते बॅग काढा. अरे ते माझी खुशी पण पाहिजे का? टाक मग सगळं तिकडे बॅग. सगळं टाक. हे बघ, हे बघ. कोण काय बोलते काय समजत नाही. हे आहे ना बॅग इथं ठेवतोय मी. हे काढ ना, बॅगेचा फोटो असा. ए बाबा कॅमेरा चालू कर, लाईट चालू कर. अरे चालू. उद्या कर चालू आहे कॅमेरा चालू आहे. बोल आता चल. सांग ना कशी booking केली? देवदत्ताने प्लॅनिंग केली तरी. हा कशी दत्ता booking सांग. केली? मी प्लॅनिंग अरे बोल ना तू. देवदत्ताला दत्ता बघा तुला तुझे दाढीची कसम, तुला दाढीची कसम. कुल्फी का नाही खाल्ली विचार. कुल्फी का नाही खाली तुम्ही? कसा बसला होता बघू कुठं बसला? अरे भाई माझे काय हे काय ना हे काय. अरे तुम्ही माझ्यामध्ये नाही बाई, तू एकदम चमकते. तांबडी चमकते. जाऊ दे प्रेशर आला असेल त्याला. जाऊ दे. नको. माझी व्हिडिओ मध्ये काहीतरी बोल त्याच्या व्हिडिओ इंटरेस्टिंग बनला पाहिजे. हा बोल. हा, बोल. कशा प्रकारे बुकिंग केली? हा चांगलं काय बोलतो. बुकिंग केली शीट ये ऑनलाईन केली बुकिंग कशा आणि कोणत्या वेबसाईटला? IRCTC. मग मी तुला प्रश्न विचारू, इंटरव्ह्यू चालू आहे तुझी. काय ती झाडी, काय ते डोंगर, एकदम सगळं कसं ओके मध्ये आहे ना? आपले मेन तर देवदत्ता कोणते आज तुम्ही काय सांगणार आहे? अरे ह्यांच्याकडून पण घे ना. हे पण आपल्यामध्येच आहे. जन्म मृत्यू जन्ममृत्यू नोंदणी. काय मित्रांनो आता रात्रीचे 1:24 झालेत आणि आम्ही इथे झोपणार आहेत. हे बघा वरती झोपलोय ट्रेनमध्ये आणि कॅमेरा चेंज करतो. इथं गणेश आहे आणि दत्ता आता इथे वरती झोपणार आहे आणि मी इथं झोपतोय. दत्ता बॅग घेतो. वरती फॅन बंद करून येतं का? हा फॅन बंद करतो. काय मी कुठे बोलत होतो माझ्या घोरत होता आणि माझ्या मागचा होता ना इकडून तो पण घोरत भाई होता. तो लय घाण घोर होता माहितीये. फार मला वैताग आला. आणि कोणतरी ना असा आवाज काढत हा खरंच मला वरतीच आवाज येतो पिवळ्यावरून. हा घोरतो ना भाई. कसं झोपला रे दर्शन तू? हा घोरत झोपेलाच होता? नव्हतो बोनू भाऊ. आणि वरून म्हणतो मी 2 वाजता बघायला आलो होतो. साक्षी झोपली. विचार गप्पे, मी 2 नंतर झोपली याला विचार. मी आलो होतो नाही का मला स्वेटर मागितलं हे लोक 3:30 ला झोपलेत. मी 2 नंतर झोपली. हा आला होता काय? विचार नाही आला पण आले वॉशिंग हा तू आला त्या बघितलं, याला नव्हता बघितलेला ना. कोणता मोदता बघू हा कसा दिसला? पप्पाला दाखवतो व्हिडिओ तर. टोपी विथ टोपी. काय? उडू का? कसं उडायला लागतंय? है ना? उडू का? अरे बघ उडतंय. तसं नकोय, असं बोलाय साक्षी. मग ते असं वाटतं की एकदमच तयारीत व्हिडिओ काढला. ए साक्षी, स्टार्ट केलाय परत कॅन्सल कर. ए साक्षी, हाय गाईज, आम्ही आता 1 तासात शिर्डीमध्ये पोहोचेल. तर तुम्ही पण कंटिन्यू करा ब्लॉग. खूप लाईक शेअर करा.
सपोर्ट करा माझ्या मित्राला. खूप थंडी आहे गाईज इकडे. तुम्ही जर कधीतरी आता येत असाल तर स्वेटर वगैरे चादर वगैरे व्यवस्थित घेऊन या. आणि सोबतच आपल्याला चाय पण भेटेल. त्या कुठं चालला कुठं चालला खायला. कुठं चालला तो बोलतो. गाईज तुम्ही अशा लोकांना लक्ष देऊ नका जे असं बेकार बोलतात. अरे आम्ही इथं हे करतोय. दे आता तुझा काढतोय. मित्रांनो आता आम्ही सकाळ झाले. आम्ही शिर्डी अहमदनगरच्या पुढे निघालोय. 1 तास लागेल अजून. अर्धा 1 घंटा लागेल आम्हाला शिर्डी या ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर इथे आता कुठला महिना चालू आहे? आता नोव्हेंबर मध्ये शिर्डीला जाता नोव्हेंबर एंडिंगच चालू आहे म्हणजे आता 29 तारीख आहे. आणि आम्ही ट्रेनमध्ये तरी पण आम्हाला खूप थंडी लागते. आम्ही काच वगैरे बंद केल्या ते बघा. आणि इथं बघा डोक्याला बघा डोक्याला कानटोपी कानपट्टा कानपट्टा. हा. कानटोपी सगळे बघायची असं ना- असेल तर तुम्ही गणेशची बघू शकता काय. ती बघा गणेशची डोकळा. खूप थंडी आहे गाईज. तुम्ही जर येत असाल शिर्डीला बाहेर बर्फ पडलाय बघा. हे बघा ट्रक पण चालेल घसरत एवढा बर्फ पडलाय. बघा वाईट 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 किती बर्फ बघू शकता तुम्ही. झाडं पण झुकल्यात बर्फ पडून. काय पण काही फेकतोय. चला आता थोड्या वेळामध्ये परत येतो मी तुमचा डोका खाण्यासाठी. मित्रांनो बघा आमचा दत्ता श्री दत्ता लिंबाची गाठी आणायला गेलाय म्हणजे दात घसण्यासाठी. तो बघा तोडायला काय. थांबा मला इकडे जाऊ द्या. बघा माणूस चांगला आहे. हा बघा दत्ता आहे बघा. दत्ताराम बघा आणि काटे टोचले असतील रे. लिंबाचं पाळ घेऊन आलाय बकरीला. बकरी त्या साईडला जाऊन एवढं आणलंय. खा आता. काटे टोचले का रे. थोडस घासा नाईस जॉब. घ्यायची का. आता मित्रांनो आता मी शिर्डी या रेल्वे स्थानकावर पोहोचलो आहे. माझ्या मागं तुम्ही शिर्डी बोर्ड पाहू शकता. आता पोचलो आम्ही आणि आम्ही टॅक्सी वगैरे बघतो. हे कुठे गेले दोघं इथे. तर आता जातोय. हे चला रे. हे बघ जिथं बघितलं तिथं टाइम भेटला तिथं लय काम चालू करतात. जानू बाबू भैया. कुठे गेले ते लोक. पुढे बायको चला आता मग रिक्षा वगैरे इथून भेटेल आणि मग आम्ही मंदिराच्या जवळ जाऊ. तिथे आम्ही रूम बुक केला आहे. आता रिक्षामध्ये भेटू किंवा जो प्रायव्हेट वाहन असेल त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला भेटू. ठीक आहे. हे बघा मित्रांनो जर माझ्या मित्राला तुम्ही काय हसत असाल तर हसू नका. सगळं हा आम्ही एन्जॉय करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. ठीक आहे. आणि हा माणूस म्हणजे वागायला खपणार नाही. खपला तर खपला पण एकदाच खपेल तो. चली साक्षी कम इन वीडियो में मिलिंग. बघा इसकी वजह से मैं वीडियो बना रहा हूँ. इसने बोला था मेरे को. मागं लागलेलं माझे
काय व्हिडिओ बनव ऑफिसमध्ये बोलतोय काय ब्लॉगिंग काय कोण ब्लॉगिंग येतोय आपल्याला फोटो काढायला आपण तिथे फोटो काढून फोटोची मजा घेऊ मजा आणि नाही. मग परत Status वर तुम्हाला टाकू. भेटू हा स्टेटस टाकू हा स्टेटस स्टेटस टाकू फोटो टाकू तुम्ही पण बघा दुखा लागला चला फोटो काढतो आता भोंगा मोठा अंगापेक्षा भोंगा मोठा तू पण तशीच बॅग घेतली का संध्याकाळच्या वजन पण मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो आहे साईनगर शिर्डी या रेल्वे स्थानकाच्या मागे आणि आता मी मागे बसणार आहे तू पुढे जा मला जागा नाही त्याच्या मागे जा ना त्याच्या एवढे एक मिनटं दादा एक मिनटं जरा तिथं बसतो हे बॅग घे ना तिकडे अशी वरती जाऊ मित्रांनो मी आता टमटम मध्ये बसलो पिगी1 मध्ये हे बघा संग्राम श्रेयस आणि ताईला रुपाली माझी नाव ना माहित ना नाही पण संग्राम दादा आणि आमचे मेन माणूस दत्त्या हॉटेल रूम बुकिंग ऑनलाईन करून ठेवलेली आम्ही तर आता रूममध्ये जातोय बाबा कुठे आहे का वरती आम्ही सगळं चाललंय माझ्याकडे रूम वगैरे तुम्हाला दाखवतो कसं आहे ते हे तुम्ही कुठं जाणार आहेत मला पहिले जाऊ दे आतमध्ये टायमिंग काय बाबा गरम पाणी चालू आहे का हां येस बघा मित्रांनो ए सी थंडीमध्ये ए सी लावले आणि हा रूमचा व्ह्यू आहे ते 3 आहे ते बाथरूम तुम्हाला दाखवतो हे बघा इथे हाग्याचं आहे हे मी जातो बाथरूमला बघा मी तयार झालोय आणि चाललोय आम्ही आता पहिली नाश्ता करतो मग नाश्ता केल्याच्या नंतर सिंगापूरला जाणार आहेत सगळे कसं वाटतं हे बघा काळ्याचे ढवळे झाले अरे मला कोणच दिसत नाही हा दिसतात सगळे रात्री काळे मी दिसत नसेल कारण की हा डायलॉग खरंच मार बघा सगळे काळ्याचे ढवळे झालेत काय गं? घाबरत नाही बाई Guys, आम्ही चाललोय शनी शिंगणापूरला. शिर्डीला संध्याकाळी. हा बघा आमचा काळा ढवळा. बघा. गाडी कोण चालवतो दत्ता चालवतो का काका चालवत आहे गाडी गाडी चालवली. काका दत्ताला दे चालवाय मित्रांनो आम्ही खूप प्रवास केला आहे आता आम्ही किमान 55 किलोमीटरपर्यंत आम्ही प्रवास केला आहे 2 तास झाले आम्ही गाडीत बसलेलो गाडी तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्यातून दाखवतो पिग्यॉन ही गाडी आहे ती या गाडीने आम्ही प्रवास केला आहे 55 किलोमीटर 2 घंटे आणि मागं बसलेलो होतो आम्ही तेव्हा मी कॅमेरा काढला नाही आणि असं पकडून होतो ना त्याच्यामुळे हे दत्ता घे ना व्हिडिओ काढ ना चालू आहे का चालू आहे कॅमेरा चालू आहे कॅमेरा ओ माय गॉड
आई बापाला नाही का उचलत ते तसं वाटतंय. श्रावण बाळ का कावड हे बाई कावड आम्ही ना असं बसतो. आपण दोघं बसतो. मित्रांनो आम्ही इथे ऊसाचा रस कशा प्रकारे काढतात तुम्हाला दाखवते बघा. आपला बघील आहे आणि तिथून हा ही ऊसाची कांडी म्हणजे ऊस इथे टाकतात. मग हा तो फिरतो बैल, मग हे असं गोलगोल फिरतो, हे गोलगोल फिरतो आणि इथून रस होते बघा. आणि अशा प्रकारे बैल झुपून ऊस काढतात. ते बघा तिथे काढा लावले बघा. सगळे बसल्या तिकडे. आता आम्ही ऊस पिणार आहेत. ओके दसरा मित्रांनो आता आम्ही शिंगणापूर या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चालत आहेत आणि आम्ही चाललो आतमध्ये. आमचं सर्वांचं आगमन झालं आहे. आता आम्ही मुख्य गाभाऱ्याकडे प्रस्थान करत आहे. इकडे बघून बोल ना. मग भावना पोहोचवतोय तो. ते इकडे भावना पोहोचव ना. मग तुला सांगतो तुम्हाला नाही सांगतो. चला आठ पाय धरायचा. 8 पाय मंदिराकडे जाण्याचा मार्ग. अरे डोलक बंद प्रवेशद्वाराकडे आम्ही आता प्रस्थान करत आहे. फोटो बिटो काढायला काय मित्रांनो बघा. आपण प्रवेशद्वारावर आहेत आणि दर्शन रांगाकडे जाण्याचा मार्ग इकडून आहे. मला बोलता आता आपण इकडे लाईनला सुरुवात करतोय. लाईन लावायला सुरुवात करूया. हे बघा नवीन बांधकाम कसं झालंय. मी पण खूप वर्षानंतर इथं आलोय. दत्ताच्या मला आलो, पण आलो तर जाम बरं वाटते. नाही मी काय बोलतो, आपण पटापट चला. लाईन लागेल. सिरियल आहे ये. सोमवार ते शनिवार हा. रात्री 8:30 वाजता. सगळ्यांनी बघा. येऊन विजिट करा, हा. लाईक ठोका, मला का सबस्क्राईब करा. हे असं नवीन बांधकाम केलंय. आम्ही असं जातोय कन्यामधून चाललोय. भुयारी मार्गे चाललोय. मार्गे आम्ही चाललोय. चष्मा काढू का? आता परत आम्ही हे बघा हा देवासाठी हार वगैरे हारच घेऊन चाललं. दर्शन पण देतोय. हे बघा लाईव्ह दर्शन घ्या. लाईव्ह दर्शन पुढे आता दिसेल तुम्हाला. तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकता हे काही. बघा. अशा प्रकारे असं दर्शन घेऊ शकता. हा हे बघा. आम्ही 2 मिनटं. चला आतमध्ये वे टू टेम्पल. हे बघा इथे वरती लिहिलं वे टू टेम्पल. आणि पाय धुवून वगैरे आपण आतमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे इथे बरं वाटतं ना. बघू जरा काय बघायचंय. चला. हे बघा असं नवीन असं केले. तोंड स्वच्छ करायचे मला. इकडं असं मंदिराचे आहेत सगळे. तेल भेटतं का विचार. छोटी बाटली
थांब मी सरांना विचारतो पहिले कॅमेरा वगैरे. हो सर, आतमध्ये कॅमेरा वगैरे चालतो ना? चला रे. हे बघा मित्रांनो, आता मी मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि त्यांची वाट बघतो. तेलाचा वास येतोय guys. गणेश सर, दत्ता सर, काय बोला? तुम्ही काय बोलणार आहेत? काय आणि नाही. या गर्दी नाहीये. प्रसन्न झालंय दुपारच्या मन. वेळेस जर तुम्ही आलाच काय, अजून दर्शन झाले दुपारची तरी पण गर्दी तुमचं नाही मन करणार प्रसन्न तुम्हाला. कसं काय झालं? तेच तुम्ही सकाळी जर आले तर तुम्हाला लाईन वगैरे मिळेल. बघा मित्रांनो, इथून तुम्हाला लाईव्ह दर्शन करून देतोय एक दिवसाचे पहिले. आम्ही जातोय आतमध्ये. इथून या रस्त्याने आम्ही चाललोय. लेडीज लोकांना पण बघा इथे. तुला जायचं होतं ना? इथे तेल वगैरे काय घेऊ शकतो अभिषेक करण्यासाठी. इथे सगळे डिटेल वगैरे दिलेत, किती लिटरमध्ये आपण घेऊ शकतो. इथून लाईन लागते. फोटो खिंचना मना है. ఏంటన్నా ఎక్కడున్నావు నానేది मित्रांनो, आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलोय आणि जेवणाचं कार्यक्रम चालू होतं. मग तेवढं आम्ही पटापट जेवण आलो. तो व्हिडिओ काढायला जमला नाही मला. आणि आईला महत्त्वाचा कॉल केला होता दाखवण्यासाठी. तर आता आतमध्ये बसतो आम्ही. कोण बाकी येणार आहे का? तिकीट 7 जण येतात. 7. चला पटापट चला. हे बघा, ये जेवायला. तुला जेवायला जाते. थांबा मित्रांनो, आता इथून आमचं दर्शन झालं, जेवण वगैरे खूप झालं, ते पण झालं. हां तेच, दर्शन वगैरे झालं, जेवण पण खूप मस्त चांगलं झालं. आणि आता आम्ही निघतो शिर्डीला. परत जातोय. आता परत आम्ही गाडीत विराजमान होऊन आम्ही परत जाईन रूमवर मास्के माराय. बाबू कुठे? तुला द्या. हे तिथे ठेवता का? गुलाबीच नाही, ढवळ्याची गुलाबी झालं. हाय गाईज, आता आम्ही परत इथे आमच्या हॉटेलवर आलतो, रूमवर आलतो. तर फ्रेश झालो आहे, कपडे वगैरे चेंज झाले. आता थंडी लागते तर स्वेटर घातलं आम्ही. आणि आता आपलं साईबाबा या मंदिरामध्ये चालतो आहे दर्शनासाठी. मग आता तिकडे गेल्यावर तुम्हाला किती लाईन आहे आणि किती वेळ लागतो दर्शनासाठी, त्याच्यावरती आम्ही ठरवू मुखदर्शन घ्यायचं आहे की मग चरण दर्शन, त्याच्यावरती ठरवू. आणि आम्ही चालत रिक्षा वगैरे काय करणार. ही इकडे काय जवळच आहे आपला रूम, इकडे हां
चल तिकडं मंत्र्याचं चहा पाहतो तुला मंत्री उपसरपंच. चलो बघा तुम्ही माग तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात कळवतो हां. लाईन किती आणि दर्शनाला किती वेळ लागतो. बघा इथे सुंदर सुंदर मुली आहे आणि हा बघतोय त्या हे मी मुलीला. ठेवतो आई बघते व्हिडिओ. हे बघा आता मी मंदिराच्या बाहेरच आहे. थोड्या टायमात आम्ही मंदिरात जाणार आहे आणि माझ्यासमोर साईबाबा यांची मूर्ती स्टॅच्यू तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा दिसले का तुम्हाला मूर्ती? काय असं चांगल्या प्रकारे ही मूर्ती बनवलेली आहे. परत तुम्हाला जवळून दाखवीन मी. आता मी मंदिरात जातो मग बोलू आपण. चल चल व्हिडिओ काढता माझे असं येऊन घेऊन गेला तर तो बोलेल मी आता मोबाईल पलवलेला आहे. हे बघा मित्रांनो मी अजून खूप बारीक आहे. हे सगळे मोठे आहेत. त्याच्यामध्ये तो एक बारीक आहे ना एवढूसा एवढूसा तो पण माझ्या बारीक आहे. समजू शकता ना तुम्ही. हे कितीचं तरी आहे स्टिक ना आले ना असं पकडायला. तर त्या लगीन झालं असतं एवढी पोरी झाली असती तुझ्या. बायको अशी बसली असती. नको महाग आहे इथं. अरे भाई महाग महाग भेटेल म्हणजे. हे बघा मित्रांनो आता मी एंट्रीच्या ठिकाणी आलो आहे आणि इथं आम्हाला सांगितलं आहे का मोबाईल आणि चप्पल वगैरे काढून आतमध्ये जावा तुम्ही. तर आम्ही चप्पल काढले आहे. तो डिलीट झाला माझ्याकडून पण पाठवा मी त्यांना फोन करतो. आणि मी 6 नंबर गेटला उभा आहे. मोबाईल पण असतील तर मग दर्शन ते करतो. सगळं लॉकरला जमा करायला सांगितलं. तर आता लॉकर वगैरे मोबाईलमध्ये टाकून देतो. मग आल्यावर परत मी मोबाईल काढून घेतो. चालेल. ही एंट्री इकडून इकडे तुम्हाला मोबाईल वगैरे भेटेल ठेवण्यासाठी. चप्पल वगैरे ठेवायला जागा भेटेल. आणि तुम्हाला व्हिडिओ बनवत म्हणजे खूप जागा आहे. इकडून तिकडे बाजारात भरतो. हे माझ्या मागं इकडं. चला मग जातो मग आतमध्ये मी. आणि ते तुझा होणार आहे का नाही? कटकट करू का? चला भेटू. मी येतो परत बाहेर मग बोलू आपण काय असं कसं दर्शन झालं वगैरे. मित्रांनो आता मी मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि चाललो आहे भोजन करण्यासाठी. आणि माझ्यासमोर सगळे माझे गँग म्हणजे एक ग्रुप सगळे चाललेत. आम्ही जेवण करण्यासाठी भोजन करण्यासाठी. तर आता जातो. खूप भूक लागली आणि खूप कधीपासून 7 वाजता गेलतो तर आता बाहेर 9 वाजल्यात. आता बाहेर आलो आहे. तसं दर्शन खूप चांगलं झालं. गर्दी पण खूप होती. तर आता आम्ही जातो. मग भेटू रूमवर गेल्यावर. नाहीतर काही एन्जॉयमेंट असेल तेव्हा तुम्हाला भेटतो परत. ठीक आहे चालेल. भेटू. काळजी घ्या. जेवून घ्या. आराम करा आणि झोपा. चला बाय. मित्रांनो आमची शॉपिंग झालेली आहे. आणि देवदत्तनी हे बघा काय घेतलंय बघू शकता तुम्ही. आणि प्रसादाचा लाभ घ्या. काय प्रसादाचा लाभ घ्यायला तुम्ही या घ्या. हे बघा मोदी मोटर्समध्ये टाटाने काय नवीन काढली गाडी ती आता मी सध्या पाहते. मी नाही दाखवत राहू द्या. मी चाललो पुढं. मित्रांनो आईचा कॉल आला होता मला मगाशी तर तेव्हा ठेवली मी व्हिडिओ स्टॉप केली. आणि माझ्या मागे आहे बघा आय लव्ह शिर्डी असं नाव आहे. आणि मी चाललो आहे परत
माझ्या प्रवासासाठी म्हणजे पाय चालत चालत जातोय. आणि मी सध्या खूप काय काय बोलतोय, म्हणजे मला वाटेल म्हणजे मला वाटेल ते मी काय काय बोलतोय चालतोय. ए थांबा ना, ए दत्त्या थांब ना. तुम्ही हाराम आहे तर जाम. ए चले पेरू घ्यायचे, हे घेतलं ते कमी आहेत का? हे त्याला घ्यायचे. चला रूमवर जातो आता, थोडी शॉपिंग करतो. बाय बाय मित्रांनो. आता आम्ही रूममध्ये आहेत आणि आम्ही आता झोपणार आहेत. सकाळी लवकर उठायचं आहे, ट्रेन पकडायची आणि आपल्या घरी जायचं आहे. झोप ना आता. हे बघा दत्त्या, आय लड्डू मुत्या करून दाखव. लड्डू मुत्या ए इकडे नाही करून तिकडे थंडा आहे. तो बघा रील्स मॅन हे आहे कर ना गाण्या. सध्याला असतोय तो, नंतर कव्हर मध्ये येईल तो. लिंक टाकणारच आहे तशी मी ग्रुपला, फेमस होईलच तो. भाई तुला पण बघतील. चला मग मित्रांनो, उद्या सकाळी आपण भेटू रेल्वे स्टेशनवर. नाही तशी तयारी करून मग तसं भेटणारच आहे. ए बेमटे तर सकाळचे 6:30 वाजून गेल्यात आणि आम्ही आता चहा पितोय. हे बघा चहाचा स्वाद घेतोय. मग काय बोलतो चायवाला इथे. आता इथून निघतोय आम्ही. 7:30ची ट्रेन आहे. सकाळी काही व्हिडिओ घेतली नाही मी आणि जातोय आता. ट्रेनमध्ये भेटतो तुम्हाला. बघू काही असेल तर बोलील, नाही तर ब्लॉग एंड करेन इथेच. थंडी पण खूप आहे आणि डोकं वगैरे या कसं झालं. चला भेटू मित्रांनो. आता रेल्वे स्टेशनवर पोहोचलोय आणि आता आम्ही रेल्वेमध्ये बसणार आहेत. वापर इथं टोळातून 7:25ला इथून ट्रेन निघणार आहे. आम्ही टायमावर पोचलो. किती टाइम झाला? 7:16 म्हणजे 10 मिनिटं आहेत अजून. शिर्डी वरून मनमाड 4 मार्गाने दादर ला जाणारी 22148 नाही ना, मी कॅमेरा फिरू शकत. दादर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर. ते नंबर किती आहे? वरती टाक ना. बाबूची आहे ना. दर्शनी राहिला. माय गॉड. पीछे एकदम आता रील्स बनवायच्या ना, नखरं नाही खाल्ल्या. पहिले मग झोपा. तर आता मी ट्रेनचे इथे उभा आहे आणि बघा इकडून एक ट्रेन येते. समोर ट्रेन आहे आणि मालगाडी आहे माझ्यासमोर. ही बघा मालगाडी गेले. मी ते स्टेशनवर थांबलो आहे. असं काय नाश्ता वगैरे घेतात ना, आपण पॅसेंजर वगैरे बसतो तेव्हा गाडी थांबले. आणि थंडी एवढी आहे ना, हात खूप युजली कडक. मनमाड जंक्शनला आम्ही थांबलो आहे तात्पुरता. मग आम्ही परत जाऊ पुढे. मित्रांनो हे बघ घाट आले. घाटामध्ये आता मी इगतपुरीच्या घाटात आहे, कशाला घाटात. तर तुम्ही आता मागे बघू शकता. बघा
घाट आहे तिकडून पण एक पटरी चालले आणि हे घाटामध्ये काम करतात कर्मचारी. हे बघा मार 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 हे फायटिंग फायटिंग. काय रे माय गॉड. हे बघा मित्रांनो आता आम्ही टनल मध्ये प्रवेश करणार आहे आणि ओरडणार आहेत. आम्ही रात्री आलो तेव्हा आम्हाला टनल दिसत नव्हतं, तर आम्ही आता तुम्हाला दाखवतो. मी आता तुम्हाला दाखवतो टनल. हे बघा गुहेमधून आम्ही थेट इकडं कसारा घाट डायरेक्ट उतरला पाणी पडतो. बघा मित्रांनो उंचीवर आहे घाटामध्ये आणि उतरतोय घाट सध्या. गेला वाटतं आता दत्ता बघा दत्ता ऐका आहे. आता मोठा टनल आला. ओ माय गॉड. गेला. माय गॉड. हे गाडी थांबवा सांगा का बरं झाला. चलो पैसा खतम हो गया. चलो बाय बाय. भेटू नंतर. मित्रांनो आता मी घरी जातो. आता व्लॉग वेट करतो. आपण बाय बाय.